हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. सगळ्यांना शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही? आजचा दिवस सगळ्यांचा आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे छान असा मुलांना आवडेल असा पदार्थ, मुंबई स्पेशल कराची हलवा. अगदी करायला सोपा आणि कमी वेळेत होणारा, अगदी 10 ते 15 मिनटात बनून तयार होणारा असा गोडाचा पदार्थ आहे. तर नक्की ट्राय करून बघा. बघू शकता किती सुंदर असं बनून तयार आहे. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. इथे मी 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतले, इथे 2 वाटी साखर घेतलेली आहे, इथे अर्धी वाटी इतकं तूप घेतलेलं आहे, इथे मी पिस्ता काप घेतले, इथे मगजबी घेतले, इथे थोडेसे काजू कट करून घेतलेले आहे, इथे फूड कलर घेतला आहे, सुंठ वेलची आणि पाणी घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही सगळं साहित्य. आता इथे आपण एक काचेचं बाऊल घेणार आहोत आणि काचेच्या बाऊलमध्ये आपल्याला 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं आहे. तर तुम्हाला आवडत असेल कमी जास्त क्वांटिटी करू शकता. आता मुलांना आवडतं म्हणून मी थोडं जास्त प्रमाणात बनवलं होतं, तर तुम्ही अर्धी वाटीचं प्रमाण घेऊन पण बनवू शकता. आता इथे आपण पाण्यामध्ये 1.5 वाटी इतकं पाणी घालून घेणार आहोत. तर पाणी थोडंसं तुम्ही त्या हिशोबानेच घाला, जेवढं तुम्ही प्रमाण घ्याल त्या हिशोबाने. त्यानंतर आपण विस्करच्या साहाय्याने छान असं मिक्स करून घेणार आहोत. आता हे मिक्स करून आपल्याला सगळ्यात पहिली प्रोसेस ही करायची, मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचे. त्यानंतर आपल्याला पाक बनवायचा आहे. तर पाक बनवण्यासाठी इथे आपण 2 वाटी साखर घेतलेली आहे. आपल्याला 2 वाटी इतकंच पाणीसुद्धा घालून घ्यायचं आहे. तर बघू शकता त्या वाटीच्या साहाय्यानेच मी 2 वाटी इतकं पाणी घालून घेत आहे. तर तिसरी स्टेप काय करायची ते पण आपण बघणार आहोत. तर तिसरी स्टेप तुम्हाला फूड कलर असेल ना, तर पावडर बेसमध्ये असेल किंवा कलर जेलमध्ये असेल, तर तुम्हाला थोडंसं डायल्यूट करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता इथे आपण पाक बनवण्यासाठी कढई ठेवलेली आहे आणि आपल्याला 2 वाटी साखर, 2 वाटी पाणी इतकं प्रमाण घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण आता कंटिन्युअसली ढवळत राहायचे जोपर्यंत साखर छान वितळते तोपर्यंत. आता इथे छान असं खळखळून आपला पाक तयार होतो आहे. तर बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे. आता उकळी आल्यानंतर आपण जे मिक्स केलेलं होतं कॉर्नफ्लॉवरचं पीठ वगैरे, तर ते आपण ह्या पाकामध्ये घालून घेणार आहोत आणि ह्या स्टेजला आपल्याला दोन्ही हातांचं काम लागणार आहे. त्याच्यामुळे पटपट करायचं आहे, कारण आहे ना, नाहीतर मग ते गुठळ्या तयार होतात. तर इथे थोडंसं तुम्हाला घाई करावी लागेल. तर चमच्याच्या साहाय्याने छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि हे मिश्रण जोपर्यंत घट्टसर होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचे. तर बघू शकता खालून असे गोळे व्हायला सुरुवात झालेली आहे. तर म्हणून आपल्याला हा पदार्थ बनवताना जाडबुडाचीच कढई घ्यायची. तर बघू शकता छान असा त्याचा गोळा तयार होतो आहे. तर आपल्याला अजून छान म्हणजे परफेक्ट होईपर्यंत करून घ्यायचं. तर ते परफेक्ट कधी होतं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला एकजीव छान असं करून घ्यायचं आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला चमचाभर तूप घालून घ्यायचे. तर तूप आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचं आहे. अगदीच एकदम तूप घालून मग एकदम नाही घालायचे. तूप आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचे. त्यानंतर आपण जो डायल्यूट केलेला कलर होता ना, तो घालणार आहोत. थोडंसं मगजबी घातले, थोडंसं काजू घातलेलं आहे, काजूचे काप, इथे सुंठ वेलचीची पूड घातलेली आहे. तर खूप सुंदर असं टेस्ट लागते ह्याची. तर मुलांना तर फार आवडतो हा. आणि विशेष म्हणजे त्याचा रंग पण खूप छान आला होता. तर इथे मी स्ट्रॉबेरी कलर घेतलेला होता. तुमच्याकडे ऑरेंज असेल, ग्रीन असेल, तर तुम्ही तोही कलर वापरू शकता. पण मैत्रिणींनो, इथे आपल्याला फूड कलर वापरायचा आहे, कारण रंग खूप सुंदर येतो त्याचा. तर नक्की एकदा ट्राय करून बघा. बघू शकता आता ह्याच पद्धतीने मी छान असं सर्व मिक्स करत राहायचं आणि ह्याला आपल्याला कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं आहे, कारण आहे ना, ते व्यवस्थित मिश्रण एकजीव झालं पाहिजे. तर बघू शकता आता पुन्हा आपल्याला थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून तूप घालून घेणार आहोत आपण. अगदीच जास्त तूप नाही घालायचं, कारण आणि थोडं थोडं तूप घालून केलं ना, तर ते छान असं सेट होतं. बघू शकता आता असं छान असा गोळा आपला बनून तयार होतो आहे. तरी आपल्याला 5 एक मिनटं छान असं मिक्स करून घ्यायचे. आता इथे आपला रेडी आहे गोळा. तर आता इथे मी एक ताट घेताना तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर लावून ट्रेला सेट करा, किंवा आता इथे ताटाला आपण तूप लावून घेतले, वरून पिस्ता काप घालून घेतले आणि वरून हे आपण गरम गरम मिश्रण घालून घेणार आहोत. त्याआधी मैत्रिणींनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की मला कमेंट करा आणि असंच प्रेमाने आशीर्वाद राहू द्या. व्हिडिओ पूर्ण बघत जा, स्किप न करता. आणि माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. तर बघू शकता किती सुंदर असा आपला कराची हलवा बनून तयार होतो आहे. तर तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा मैत्रिणींनो. आणि परत आपण एखाद्या नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत भेटणार आहोत. तर बघू शकता आता इथे आपण चेक करणार आहोत की थंड झालं का. आता इथे 10 मिनिटानंतर छान असा थंड झाला. आता ह्याच्या मी वड्या पाडून घेणार आहे. तर खूप सुंदर असा बनून तयार होतो कराची हलवा. तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कसं झालं मला नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.